नमस्कार, माधुरीज किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते। आज ना मी कडू न होणारी कारल्याची भाजी करून दाखवणार आहे आणि ही आपल्याला तव्यावरतीच करायची आहे। खूप छान लागते। तर ती कशी करायची ती तुम्हाला दाखवणार आहे आणि ही भाजी ना नक्की तुम्ही एकदा ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा भाजी कशी तुम्हाला वाटली ती। तर आणि ही ना भाजी कडू अजिबात होत नाही, त्याच्यामुळे कसं मुलं पण खाऊ शकतात आणि आपण टिफिनला पण ही भाजी नेऊ शकतो। चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे बघा मी 3 कारली घेतलेली आहेत आणि ती थोडी मोठी आहे, त्याच्यामुळे मी मध्ये कट करून घेणार आहे। तर हे बघा बाजूचे भाग आहेत ते काढून टाकायचे, देठाकडचा भाग, आणि कारला आहे ना ते असं मध्ये कट करून घ्यायचं। आता तुम्ही जर इथे छोटी कारली घेतली ना तर कट वगैरे करायची गरज नाही आहे, फक्त आपण त्याला उभा चीर देऊन त्यातल्या बिया काढून घ्यायच्या। तर आता बघा इथे ना मी हे कट करून घेतलेत कारली। त्यानंतर आता हा चमचा घेतलाय, चमच्याचा पाठचा भाग आहे ना त्याच्याने आपल्याला फक्त असं गोल गोल फिरवत ना यामधल्या बिया काढून टाकायच्या आहेत। हे बघा अगदी पटकन निघतात, सहज निघतात त्यामधल्या ह्या बिया। तुम्हाला अजून एक दाखवते। हे बघा चमचा असा घेतला ना फक्त गोल गोल असा फिरवून घ्यायचा आणि त्यामधल्या बिया निघतात। तर हे बघा अशा प्रकारे, आणि इथे मी 3 कारली घेतलेली आहेत आणि भाजी ही खूप छान होते। तर आता ना आपल्याला ही उकडून घ्यायची आहेत कारली। तर त्यासाठी गॅसवरती मी कढई ठेवली आहे आणि त्यामध्ये ही 3 कारली आहेत ती घेतलेली आहेत मी कट केलेली। आणि आता कारली बुडतील ना एवढं आपल्याला त्यामध्ये पाणी घालायचं आहे। आता पाणी घातलं ना की यामध्ये अगदी चिंचेचा मोठासा गोळा घालायचा आहे यामध्ये। आता चिंच घातली ना की कारला आपला आहे ते कडू होत नाही, याच्यातला कडवटपणा निघून जातो। आणि आता याच्यावरती मी झाकण ठेवून ना 5 मिनिटं हे उकडून घेणार आहे। फक्त 5 मिनिटंच उकडून घ्यायचं, माझ्याकडून थोडंसं जास्त उकडलं गेलं होतं। तर 5 मिनिटंच आपल्याला 4 ते 5 मिनिटं उकडून घ्यायचं आहे। आता हे उकडलं गेलं आहे तर मी थंड करून घेते, तोपर्यंत आपल्याला आतमध्ये जो मसाला लागणार आहे ना त्याची तयारी करून घेऊया। तर कढईमध्ये मी शेंगदाणे घेतलेले आहेत पाव कप आणि ते खरपूस असे भाजून घेतले। त्यानंतर यामध्ये 1 चमचा मी तीळ घातलेले आहेत, अर्धा चमचा बडीशेप घातले, दालचिनीचे तुकडे घातलेले आहेत 2-3, धणे घेतलेत 1 चमचा आणि सुकं खोबरं घेतलं अर्धी वाटी। तर आता हे चांगलं खरपूस मी भाजून घेतलं। त्यानंतर आता हे थंड करून घेऊया आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया। आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये ना आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि जाडसरच वाटून घ्यायचं आहे, हे एकदम त्याची पेस्ट वगैरे करायची नाही आहे। तर आता हे ना मिक्सरच्या भांड्यामध्ये असं काढून घेतलं, त्यामध्ये आल्याचा तुकडा, थोडीशी कोथिंबीर आणि 7 ते 8 लसणीच्या पाकळ्या घालून मी असं जाडसरच वाटून घेतलं आहे। वाटताना यामध्ये पाणी नाही घालायचं, पाणी घातलं ना तर त्याची पेस्ट होईल, तर आपल्याला पेस्ट नाही करायची आहे, असं जाडसरच ठेवायचं आहे, त्याच्यामुळे पाणी नाही घालायचं। आता ना मी हे एका प्लेटमध्ये काढून घेते आणि त्यामध्ये आपल्याला मसाले टाकायचे आहेत। तर इथे तिखट टाकलं आहे मी 2 चमचा, मीठ टाकलं आहे चवीनुसार, गरम मसाला 1 चमचा, धणे जिरे पावडर घातलेली आहे 1 चमचा, हळद घातली आहे पाव चमचा। आता तिखट तुम्हाला जर हे कारलं तिखट हवं असेल ना तर थोडंसं त्यामध्ये तिखट तुमच्या प्रमाणे तुम्ही वापरा। त्यानंतर ना आता इथे हे बघा हे कारलं आहे ते अगदी हलक्या हाताने असं दाबून घ्यायचं आहे, त्याच्यातलं एक्स्ट्रा पाणी आहे ना ते काढून टाकायचं आहे। त्यानंतर आता हा मसाला आहे तो चांगला मिक्स करून घेऊया। तर हे बघा मिक्स करून घेतला आणि आता जी आपण कारली घेतलेत ना उकडून अशी पिळून घेतलेली आहे त्यामध्ये हा गच्च असा मसाला भरून घेणार आहे मी। हे बघा अजून एक तुम्हाला दाखवते, हे बघा, आणि सुकी भाजी आणि खूप छान होते, अगदी मुलंसुद्धा ही भाजी खाऊ शकतात। तर आता हा मसाला मी भरून घेतला। त्यानंतर तव्यावरती ना तेल घातलेलं आहे 1 ते 1.5 चमचा आणि ही आपण जी मसाला भरून घेतलेली कारली आहेत ना ती घेतलेली आहे। ती अशी थोडीशी आधी आपण जिकडून भरून घेतला आहे ना मसाला ती बाजू खाली करायची आणि अशी परतून घ्यायची। उरलेला मसाला आहे तो वरतून मी असा टाकलेला आहे। हे बघा कारली ह्याच्यावरती आपण तव्यावरती परततोय ना त्याच्यामुळे खूप चांगली चव लागते। हे बघा, आणि थोडासा पाण्याचा हापका मारायचा आणि एकच वाफ काढायची आपल्याला, कारण त्यामध्ये मसाला व्यवस्थित मुरला पाहिजे म्हणून। तर आता आपलं हे कारलं बघा रेडी झालेलं आहे, तुम्ही बघू शकता इथे। हे बघा खूप छान लागतं आणि कडू अजिबात ही भाजी होत नाही, तुम्ही नक्की ट्राय करा बघा। आणि यामध्ये ना मी गूळ वगैरे अजिबात वापरलेला नाही आहे, तरी पण ही भाजी खूप छान झालेली आहे। आणि तुम्हाला जर कारल्याची अशी सुकी भाजी आवडत असेल ना डब्याला वगैरे न्यायला तर ही तुम्ही करू शकता, किंवा तुम्ही ही भाजी जर रात्री करून ठेवलीत ना सकाळी तुम्हाला घाई वगैरे होत असेल तर तरीसुद्धा ही भाजी खूप छान राहते, खराब वगैरे होत नाही अजिबात। तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती नक्की मला कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि नक्की ट्राय करा ही रेसिपी। भेटूया नवीन एका रेसिपीमध्ये, तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय, धन्यवाद।